तिने होकार दिला मला आणि नंतर आमचं ठराविक पद्धतीनं लग्न झालं। एका दृष्टीनं विवाहोत्तर पण आमची मनं पूर्णपणे जुळली आणि 1950 पासून 2003 पर्यंत 53 वर्ष माझं वैवाहिक जीवन सुखात गेलं। आमच्या वैवाहिक जीवनात एक मोठा अडसर निर्माण झाला होता, तो म्हणजे 2-3 वर्ष झालं तरी देखील आम्हाला मूल होईना। या कठोर स्थितीला मानसिकदृष्ट्या आम्ही स्वीकार केला आहे, कठोर परिस्थितीचं। हे काही सोपं नसतं, कारण प्रत्येकाला वाटतं असतं मूल असावं, तसेच आम्ही होतो। पण माझी बायको मला वाटतं की माझ्याहीपेक्षा खंबीर होती। 60 साली माझी बायको काय म्हणाली, केवळ संसार करण्यात मला जमत नाही। मला पूर्वी डॉक्टर व्हायचं होतं, पण आमच्या घरच्या परिस्थितीमुळे ते होता आलं नाही। आता मला डॉक्टर होता येईल का? तर मी म्हटलं आपण प्रयत्न करू आणि आयुर्वेदाच्या शाखेमध्ये BAMSला तिला प्रवेश मिळाला आणि तिने वयाच्या 34व्या वर्षी याला सुरुवात केली। आणि त्या माझ्या आईला फार क्रेडिट आहे, कारण आईनी घरामध्ये मी स्वयंपाकाला बाई ठेवली, दुसरी एक सर्व वेळ कामाला बाई होती, पण आईनी सगळा संसार पाहिला, म्हातारी झालेली असून। आणि माझी बायको दिवसभर त्या डॉक्टरी कोर्सला जायची आणि ती 39व्या वर्षी डॉक्टर झाली। पण आईने ही जबाबदारी पार पाडली, आईने ती डॉक्टर झालेलं पाहिलं आणि म्हातारपणामुळे त्याच सुमारला ती गेली। माझ्या बायकोनी प्रथम नानल रुग्णालयात नोकरी धरली आणि नंतर 2 महिन्यांनी मी तिला विचारलं की आता मला असं वाटतं की तुला मी डॉक्टर केलं आहे, तू प्रपंचाची जबाबदारी घेऊ शकशील का? ती म्हणली घेईन, माझ्या मनासारखं मला डॉक्टर होता आलं, तुम्हाला काय करायचं ते करा। तर मी म्हटलं मी नोकरी सोडणार आणि राजकारणात जाणार। ती म्हणली खुशाल जा, मी तुम्हाला पाठिंबा देते। आणि मी मग नोकरीचा राजीनामा दिला आणि एकदम सर्व वेळ समाजवादी पक्षाचं काम करायला लागलो। हा धाडसी निर्णय होता। माझे मित्र म्हणाले असं करू नकोस, तू लीन ठेव, पण मी त्यांना म्हणलं की भाटे सरांना मी शब्द दिला आहे की ज्या क्षणी राजकारण करावंसं वाटेल त्या क्षणी नोकरी सोडेन, तेव्हा आता मी नोकरी सोडणार आणि मी नोकरी सोडून दिली। माझ्या बायकोला फार आत्मविश्वास होता। आमच्या घरातल्या 2 खोल्या तळमजल्यावरच्या त्यात होत्या, तिथं तिने दवाखाना सुरू केला आणि अल्पकाळातच तिची चांगली प्रॅक्टिस, विशेषतः आळीतल्या स्त्रिया या तिच्याकडे फार मोठ्या विश्वासाने येत आणि त्याप्रमाणे तिची प्रॅक्टिस सुरू झाली। मी सर्व वेळ राजकीय काम करत होतो आणि माझ्या बायकोनी हे सांभाळलं म्हणून मला खरखर राजकारण करता आलं। म्हणजे SM जोशींच्या पत्नीनी, नानासाहेबांच्या पत्नीनी शिक्षिकेची नोकरी केली, माझ्या बायकोनी डॉक्टरी व्यवसाय केला। या तिन्ही स्त्रियांच्यामुळे आम्ही राजकारणात काम करू शकलो, हे मी मोठ्या अभिमानाने सांगतो आणि मी या बाबतीत कृतज्ञ आहे माझ्या पत्नीशी। हे झाल्यानंतर 65 साल झालं, 1 वर्ष झालं आणि नंतर पदवीधर मतदारसंघात एक निवडणूक आली आणि नंतर मला उभं करण्याचं आमच्या पक्षाने ठरवलं। प्रथम माझी त्याला तयारी नव्हती, पण नानासाहेब गोरे म्हणले की तू जे कॉलेजमध्ये काम केलेस, विद्यापीठामध्ये, सिनेटमध्ये, सिंडिकेटमध्ये तू जे काही चांगुलपणा मिळवलास, त्यामुळे तू निवडून येशील असं मला वाटतं। आणि म्हणून नानासाहेबांनी निर्णय घेतला आणि मी उभा राहिलो। असं खरं त्यावेळी झालं। मी उभा राहिलो, मला जो पैसे कमी होते, बायकोचे 3-4 थोडे आधी दागिने काय असणार, त्यातलेही 2 दागिने मोडायला लागले। पण आम्ही कसं तरी केलं, थोडं कर्ज काढलं, काही मित्रांनी 100-100 रुपये दिले आणि अशी आमची निवडणूक झाली। पण मी जिंकलो। जनसंघ दोन्ही सीट्स पूर्वी घेत असे, पण त्यांना एकच मिळाली आणि दुसरी जागा
उत्तमराव पाटलांच्या बरोबरीनं मी जिंकली. नंतर 72 साली तर मी पहिल्या क्रमांकाने निवडून आलो, कारण 6 वर्ष मी उत्तम काम केलं. मग निवडून आल्यानंतर मी ग्रामीण भागामध्ये जे कार्यकर्ते होते त्यांच्या मदतीनं अनेक प्रश्न विचारले, अनेकांच्या समस्या तिथं उपस्थित केल्या. त्यावेळी एका तऱ्हेनं वातावरण थोडं वेगळं होतं, कारण मी विरोधी पक्षातला होतो तरी काँग्रेस पक्षामध्ये वि. स. पागे, भारदे हे आमच्याबरोबरच जेलमध्ये असले ज्येष्ठ स्नेही हे त्यावेळी तिथं पदाधिकारी होते. वैराळे, तिडके हे विदर्भातल्या स्वातंत्र्य चळवळीत, मी इकडे, ते मला ओळखत होते. त्यामुळे आमच्यात विरोध असला तरी वैर नव्हतं. त्यामुळे राजकारणात काम करणं हा एक त्यावेळी आनंददायी अनुभव होता. हे मी त्यावेळी केलं. मी काय केलं हे सांगता येणार नाही, पण गरिबांच्या प्रश्नांना शक्य तितकं तोंड फोडण्याचा मी प्रयत्न केला. पण मला एक वाटतं की विधानसभा किंवा विधान परिषद ही काही डिबेटिंग सोसायटी नाही, म्हणून तिथं केवळ वक्तृत्व चांगलं असणं किंवा अभ्यासूपूर्ण भाषणं करणं हे पुरेसं नाही. ते मी केलं, पण हे पुरेसं नाही. तुमच्या मागे ज्यावेळी चळवळ असते त्यावेळी तुमच्या शब्दाला सामर्थ्य प्राप्त होतं. हे मृणाल गोरेच्या बाबतीत मी पाहिलं की मृणालताईंची बाहेर चळवळ असल्यामुळे त्यांचं वक्तृत्व कदाचित बापू काळदातेपेक्षा कमी असलं तरी त्या शब्दाला अधिक सामर्थ्य होतं. हे माझ्या शब्दाला सामर्थ्य नव्हतं, कारण मी उशिराच मुळी राजकारणात आलो होतो. पण तरी संसदीय राजकारण ज्या रीतीनं करायचं असतं ते मी प्रभावीपणानं आणि निष्ठापूर्वक केलं, आणि त्याच्याबद्दल अनेकांनी मला धन्यवादही दिले हे मला सांगता येईल. विशेषतः 1980 ते 82 या कालखंडात मी जे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक समस्यांना मी तोंड देऊ शकलो. त्याचप्रमाणे ज्यावेळी मला आमदार म्हणून सत्याग्रह करायला मिळाला त्यावेळी मी कच्छ सत्याग्रहात गेलो, आदिवासींच्या जमिनी मिळाव्या म्हणून सत्याग्रहात गेलो. याप्रमाणे मी तिथं काम करत राहिलो. आणीबाणीत 18 महिने मला कारावास सोसावा लागला. त्यावेळी खरोखर मी माझी 50शी उलटून गेली होती. बायको माझी एकटी घरी होती. माझ्या मनाला तणाव येत होता. पण या सर्व याच्यातून आम्ही निभावलो आणि 18 वर्षापर्यंत मी आमदारकी केली. 2 वर्ष मी विरोधी पक्षनेता असताना महाराष्ट्रातले कार्यकर्ते माझं घर हे त्यांचं घर आहे समजून जे माझ्या घरी राहत असत त्याचा मला अभिमान वाटे. एस.एम. आणि गोरे माझ्याकडे उतरल्यानंतर मला किती आनंद होत असे हे मला शब्दात नाही व्यक्त करता येणार. आणि तेही म्हणाले की अरे उशिरा तू राजकारणात आलास पण तरी देखील शक्य तितकं तू केलंस. आणि नंतर 18 वर्ष झाली, 84 साल आलं. त्यावेळी मी ठरवलं की आता लिहायचं, साधनेत काम करायचं. आणि म्हणून मी पक्षाला सांगितलं मी उभा राहणार नाही. जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील होते. ते म्हणले तू उभा राहिलं नाहीस तर आपली सीट जाईल, तेव्हा तुला उभं राहिलंच पाहिजे. मी म्हटलं काही झालं तरी मी उभं राहणार नाही. मग आमचं असं ठरलं की नानासाहेब गोरे देतील तो निर्णय. नानासाहेबांच्या समोर राजाराम बापूंनी पक्षाची बाजू मांडली. मला साधनेत काम करायचं आहे, लिहायचं आहे सांगितलं. आणि नानासाहेबांनी माझा निर्णय योग्य आहे सांगितलं आणि म्हणले प्रधान आता 62 वर्षाचा आहे, येत्या 5-7 वर्षातच तो काय ते लिहिल चांगलं, नंतर म्हातारपणी काय तो लिहिणार आहे का. म्हणून त्यांनी मला मुक्त व्हायचा निर्णय केला. म्हणून माझ्या आमदारकीच्या वेळी उभं राहायला नानासाहेब कारणीभूत झाले आणि मला मुक्त करायलाही नानासाहेबांनी सहाय्य केलं. याच्याबद्दल मला माझ्या मनात त्यांच्याबद्दल एस.एमबद्दल जसं प्रेम आहे तसंच नितांत प्रेम आहे. हे 84 सालात घडलं. नंतर आमचं जीवन आपलं चालू होतं. आता आमची आर्थिक स्थिती थोडी बरी झाली होती. थोडीशी बरी झाल्यामुळे
माझ्या पत्नीनं तिच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम केलं, डॉक्टर म्हणून भरपूर मिळवलं. आणि नंतर मग मला ती काय म्हणाली की आता मी ॲसिस्टंट घेणार. मी म्हणलं का बुवा? तर म्हणे आता मला माझ्या गावासाठी काम करायचे. तुम्ही जसं तुमच्या पक्षासाठी केलं तसं मला माझ्या गावच्या आदिवासींसाठी काम करायचं. आणि ती मग दर महिन्याला 8 दिवस त्या आदिवासींना जाऊन तपासणं, त्यांच्यावर उपचार करणं, असं दर महिन्याला 8 दिवस अशी 10 वर्ष ती त्या गावात गेली. नंतर ती औषधं आयुर्वेदाची थोडी ठेवून यायची आणि तिचा एक चुलत भाऊ कोणाला ताप आला, कोणाला जुलाब झाले, त्याच्यावरची ती साधी औषधं ही द्यायचा. असं ते ती सेंटर चालू राहायचं.